वारी सोहळ्यामध्ये नेमकं काय मिळतं, कशासाठी त्या पंढरीच्या विठुरायाला भेटायला हे वारकरी शेकडो मैलांचा प्रवास करून पंढरपूरमध्ये जातात, काय भेटतं यांना, वारी म्हणजे काय, या सगळ्यांची प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण आज या वारकरी आजोबांसोबत आहेत. आजोबा, काय सांगाल, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे इतर जे माणसाच्या अवगुण असतात त्या अवगुणावर वार करून चांगल्या प्रकारे वाईट माणूस असला तरी तो वारीचे वार केले म्हणजे मग त्या वारीमध्ये तो माणूस शुद्ध होतो, त्याची वाणी शुद्ध होते, सगळे विकार त्याचे दूर होतात, त्याची वाणी शुद्ध होते. आणि संताच्या संगतीमध्ये संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे, पण ते तो भगवान आकळला जातो आपल्या वाणीमुळं, आपल्या प्रेममय भक्तीमुळं, आपल्या जिव्हाळ्यामुळं तो भगवंत आकळला जातो. आणि आपलं जे काय दुःख असेल ते आपण सगळं त्याच्यावर सोडून देतो, तो आपला भार तो घेतो, आपले कामंसुद्धा तो करतो. जसे संतांच्या याच्यामध्ये असतं तसं आपण बिनधास्त त्याच्या नावावर निघालो, आपल्या कुठलाच प्रपंचाचा आपण कुठलाही विचार करत नाही, आपल्याला घरचं काही आठवण येत नाही. आणि त्या भगवंतावर आपण सोपून दिल्यामुळं आपलं सगळं कल्याण होऊन जातं. आणि आपले जे विकार आहे, ही वारी म्हणजे आपल्या इतर विकारावर वार करणे, आणि त्या वारामुळं आपलं सगळं काही विकार आपले दूर होतात आणि आपण शुद्ध होतो. ही कितवी वारी आहे, कशा पद्धतीने तुम्ही वारी सुरू केली, पहिली वारी कधी सुरू केली? पहिली वारी आता मला नेमकं साल आठवत नाही, पण तरी आता माझं सुरुवातीला काही समजत नव्हतं, हे काय म्हणतात, काकडा काय म्हणतात, भजन काय म्हणतात. पण मग आता त्याच्यात एक वेळ दोन वेळ असं करता करता आपल्याला ते संपूर्ण भजनच यायला लागलं. आणि मग त्याच्यात तो एक रस मिळू लागला. जसा आपण कच्चा आंबा आणि पिकेला आंबा, तसा पिकेला आंबा आपल्याला भेटला आणि त्याचा आपण रस घेतो. वारीमुळे आयुष्यात काय काय बदल झाले? आयुष्यात असा बदल झाला, आपल्या ज्या वाईट सवयी होत्या त्या आम्ही सगळ्या सोडून दिल्या नव्हत्या. कुठल्याच प्रकारच्या वाईट सवय राहिल्या नाही. आमचे नशा पाणी सगळं त्याच्यातून मुक्त झालो. आणि आता फक्त संतांची सेवा करायची, एवढंच फक्त. वारीच्या आधी तुम्ही काय काय व्यसन करत होते आणि वारीमुळे नेमका काय बदल झाला? वारीच्या अगोदर व्यसनेच बिडी काडी तंबाखू याच्या पलीकडंच नाही काही. नाही हा मांसाहारी होतो. आता आम्ही धनगरे, आम्ही मांसाहारी होतो, कबूल करतो आम्ही, ते लबाड बोलायचं काम नाही. परंतु इतर विकार नव्हते, दुसरे व्यसन नव्हते आपल्याला, फक्त बिडी. मग वारीत आल्यानंतर ते वारीत आल्यानंतर संपूर्ण सुटून गेलं, काहीच राहिलं नाही. माळकरी सुद्धा नव्हतो आम्ही, कशाला खोटं बोलायचं. पण माळकरी झालो आणि वारकरी झालो आणि हबप म्हणायला लागले लोक. हीच पांडुरंगाची कृपा. वारीच्या काय काय अनुभूती तुम्हाला आजपर्यंत आल्यात? वारीच्या अनुभूती तुम्हाला आता तर आजच्या गावची गोष्ट सांगतो. आमचा दहेगावमध्ये मुक्काम होता, मागच्या 2 वर्ष झाली त्या गोष्टीला. त्या ठिकाणी आमचा जो ट्रॅक्टर असतो, त्या ट्रॅक्टरमध्ये भांड्याचे सामान असतात, भांडे स्वयंपाक करायचे. तर आमचा तो ट्रॅक्टर ड्रायव्हरनं काय केलं, दहेगाव मुक्काम सोडून दिला आणि तो थेट घोगरगावला मुक्कामी गेला, म्हणजे ट्रॅक्टर घेऊन गेला. तो 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी थांबला. काय मग आमच्या ट्रकमध्ये फक्त पीठ होतं स्वयंपाक करण्याचं, त्याच्यापेक्षा काही एक नव्हतं आमच्याजवळ. आणि आमचं एक छोट्या मंदिरापुढं आमचं स्वयंपाक करून आम्ही तिथं राहायचो. परंतु ते पीठ मळायलाच आमच्याकडं साधन काही नाही. आणि फक्त 1 वाजता 2 वाजता आम्ही तिथे जातो दुपारच्या ठेवर जेवणाची सोय करण्यासाठी. तर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तर तिथं आम्हाला फक्त पीठ सोडून काही नाही. परंतु आमची एक महिला अशी शेजारी गेली, फिरत गेली आणि तिनं एका खळ्यामध्ये चुली पेटलेल्या पाहिलं. तर त्र्यंबकचे महाराज लोकांचा स्वयंपाक तिथं झाला होता आणि ते जेवण निघून गेले होते, ते जाणार होते समजा. त्या चुली 2-3 चुली पेटलेल्या होत्या. आणि मग तिनं त्या माणसांना विचारलं, भाऊ म्हणे आमच्याकडं का पीठ आहे, पण आमचं साधन पुढं गेले, भांडे कुठे, आमच्याकडे काहीच नाही. मग आता आम्हाला इथं चुली आहे तर आम्ही इथं जर स्वयंपाक केलं चालेल का? म्हणे हो चालेल, काय हरकत नाही बा. मग त्यांनी आमच्या महाराजांना विचारलं, आम्हाला विचारलं, त्या बाईनं आम्हाला येऊन सांगितलं, म्हणजे दादा तिथं आपली सोय आहे बा. मग आम्ही परत गेलो, त्यांना खरं विचारलं, म्हणलं हो आमचं दिंडी जरी इथं आणली तर काय हरकत आहे? काय हरकत नाही म्हणे, पटांगणे तुम्ही बिनधास्त दिंडी आणा आणि या ठिकाणी तुम्ही राहू शकता. आणि मग आम्ही महाराजांना विचारलं, आम्ही ती दिंडी रस्त्यानं वळून त्या माणसांच्या घरी नेली. त्या दहेगावच्या खेटूनच त्या बाजूला खेटून वस्ती येते. आणि तिथं गेल्यानंतर मग सगळी सोय झाली. पण आमच्याकडे भांडे नाही, तिने आम्हाला भांडे दिले, पीठ मळायला भांडे दिले, लाटणी इकून तिकून आणले, तवे आणले, सगळं पिठाचं. म्हणजे संध्याकाळच्या ज्या भाकरी आमच्या 5 ते 6 पाहिल्याच्या भाकरी होत्या त्या महिला होत्या, पण भांडत नव्हतं. मळायला काही नाही, तवा नाही, लाटणं नाही, काहीच नाही, ट्रॅक्टर बाजूला गेल्यामुळं.
आणि मग आम्ही त्या भाकरी करून ठेवल्या आणि हरिपाठाच्या ठेप्यापर्यंत आम्ही ते ट्रॅक्टर पाहिले, ते गेलं तर हे गाव घोगरगावला आणि परत मागं आलं. पण इकडून दिंडी आली आणि तिकडून ते ट्रॅक्टरला म्हणजे 6ला ते ट्रॅक्टर सामान घेऊन आलं. तोपर्यंत आम्ही भाकरी करून ठेवल्या. फक्त आमटी शिल्लक राहिली होती. आम्हाला ठेपाही नव्हता. आम्ही मारुतीच्या मंदिरापाशी उतरतो दहेगावापाशी, ज्या दहेगावामध्ये. पण त्या पांडुरंगानं आम्हाला अशी जागा दिली का आज त्या माणसाने तेवढी पंगत आमच्या पदर झाली. पण तो माणूस आम्हाला पूर्ण पंगतही देतो आणि आमची राहण्याची सोय झाली आणि दिंडी येतो संपूर्ण स्वयंपाकही झाला. फक्त आमटी शिल्लक होती. हा अनुभव असा आला का आम्हाला अशी काळजी पडली होती का तेव्हा आता भांडीच नाही, ते स्वयंपाक करायचा कसा. पण तिथं भगवंत येऊन उभं राहिला, त्यानं आम्हाला सगळं दिलं. हो का आज त्या माणसं आम्हाला 600 माणसं 3 दिंड्या तो माणूस येऊ घालतो, त्याच्यात आमचा 3रा नंबर आहे. आणि तिथं आम्हाला माझ्या स्वतःचा अनुभव येतो का आपली वेळ इतकी कठीण वेळ होती का संध्याकाळी 6च्या नंतर कधी स्वयंपाक होणार, पण भगवंतानं सगळं व्यवस्थित करून दिलं. हा अनुभव माझा एकदम 100%. पांडुरंगाचा साक्षात्कार कधी झालाय का? कधी तो तुम्हाला भेटलाय का? आता तुम्हाला आठवत नाही तशा तुम्ही वाऱ्या करताय. हो. कुठल्या रूपात पांडुरंग भेटला आणि आयुष्यात कधी पांडुरंग भेटलाय का? पांडुरंग भेटायची अपेक्षा तर करू नये, परंतु योग असा आला की पंढरपुरामध्ये एक जुनघरे महाराज म्हणून आमच्या चिंचोली गावचे रहिवासी तिथं जागा घेऊन त्यांनी मठबीट बांधलेलं आहे. आणि त्यांचा मुलगा सोमनाथ जुनघरे म्हणून त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये 7 दिवसाचा सप्ताह, त्याला 15-16 वर्षाचा काळ झाला. तर त्यांनी मुख्यमंत्र्याकडून परवानगी घेऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सप्ताह ठेवला होता. आणि आमचं तळेगाव दिघे संगमनेर तालुका, पण आमचा त्यांचा मठ जवळ असल्यामुळं आमची पंढरपूरला जागा आहे 4 गुंठी. आणि त्या संबंध जवळकी असल्यामुळं तिने आम्हाला बोलवलं का तुम्ही सप्त्याला या. मी चोपदारकी केली 15 वर्षे आणि मग ते म्हणे चोपदार म्हणून या आमचे नंदराम महाराज दिघे. आणि आम्ही सप्त्याला गेलो. तर 7 दिवस सप्ताह पांडुरंगाच्या मंदिरामध्ये होते. गणपतीचं मंदिर आहे समोर, त्या तिथं आमचा सप्ताह राहायचा. जेवायला बाजूला होते, पण कीर्तनाचा कार्यक्रम तिथं व्हायचा. तर संध्याकाळी कीर्तनाला गेलं म्हणजे 7 ते 9 कीर्तन असायचं. आणि त्या कीर्तनामध्ये आनंद व्हायचा. आणि तिथं मला पावली घ्यायचा प्रसंग आला. आता पावली असती, विना चाल झाल्यानंतर पावली असती. आणि मग तुम्ही चोपदार असल्यामुळं ती पावली विना घेऊन येणेकऱ्याच्या गळ्यात अटकायला जात असताना त्या ठिकाणी कैकाडे महाराजांचे वंशज त्यांचं कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनामध्ये ती स्वतः त्यांनी चाल झाली, अभंग झाला, चाल झाली. मी विना उचलला आणि तो विना विनेकऱ्याच्या गळ्यात नेऊन टाकायला गेलो असताना विना त्यांच्या गळ्यात नेला, त्यांचं दर्शन घेतलं आणि परत मागं फिरलो तर इकडं महाराज नाचतात. महाराज कधी नाचत नसतात. आता ते वयस्कर महाराज होते, 70च्या दरम्यान महाराज होते. आणि ते महाराज नाचू लागले. आता मी मागं फिरल्यानंतर माझं पावली बंद होणार, पण महाराज नाचतात म्हणून मला परत डबल नाचत येत नसतात. पण मला डबल नाचायचा चान्स मिळाला. आणि नाचत मी परत माझ्या जागेवर जाऊन उभा राहिलो. पण त्या ठिकाणी त्या महाराजांनी असं कौतुक केलं माझं की या ठिकाणी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि या ठिकाणी मला चोपदारांना नाचायला लावलं. मी कधी नाचतोय का, परंतु या चोपदाराने मला नाचायला लावलं. आणि मला त्या पांडुरंगाच्या दरबारात नाचायला मिळालं. पण तो महाराज नाचला, त्यानं माझं कौतुक केलं. अशा वेळेस असं झालं की माझं उर फुटून निघायचा वखत आला. त्या ठिकाणी मला भगवंताचा साक्षात्कार झाला. एवढंच मी सांगेन. म्हणजे तो एक आनंद आणि तो साक्षात्कारच मी सांगतो. भलतंय मी माझा फार उर फुटून निघायचा वखत आला, म्हणजे तेवढा साक्षात्कार मी सांगू शकतो. आपण आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत इथपर्यंत चालतो. कधी असं वाटलं नाही का पांडुरंगाला दोष द्यावा, त्याने आपल्यावर हे संकट या ठिकाणी आणलंय? नाही, पांडुरंग दोषच देत नाही, तो विघ्नच निवडतो कधी बी, असा माझा अनुभव आहे. आणि त्याच्यात लिखलेले संतांनी लिखलेले त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही, असा माझा अनुभव आहे. का याच्यात काही बदल होत नाही, जे लिहिलेलं तेच खरं असतं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. वारी म्हणजे असं म्हटलं जातं की म्हातारे लोक उठले पिशवी घेऊन चालले वारीला. हां, तरुण मुलं या वारीत जास्त येत नाही. तरुणांना काय संदेश द्याल? तरुण आता अलीकडे मोबाईलचा जमाना आला, त्याच्यामुळं कोणी भजनात येत नाही. आता आम्ही पण प्रयत्न करतो मुलांनी यावा, भजन करावं. तेव्हा ते हे टाळकुटी माणसं यांचं काही नाही लागत आहे. पण आपण करतो. आपल्याला आता आम्हाला पाय उचलत नाही, पण असं वाटतं वारी सोडू नये. आता नाही चालता येत, गाडीत बसून कवाय ना वारकरी सेवा करतो. हाच लय मोठा आनंद, पण येते नाही. आता आपण काय करावं?
मग त्यांना काय संदेश द्या? त्यांना संदेश द्यावा का बा त्यांनी हरिपाठ तरी करावा घरी आणि सुधारण्याचा प्रयत्न करावा. जास्त वाणी सुधारती, माणसाच्या मनावर परिणाम होतो. हरिपाठ जर ज्या माणसाने हरिपाठ केला त्यांना निदान ज्ञानेश्वरी दोन वेळा जरी रोज वाचला त्याच्या आयुष्यात काही भलता बदल होऊन जाईल, काहीच फरक त्याचं कल्याणच होऊन जाईल. तो जर तिकडं आलाच नाही त्याचं कल्याण न कल्याण त्याचं भगवान त्याच्या संग जो करील तो भरील आणि जो करीन त्याचं कल्याण आहे ना. भगवंताची सेवाच आहे आणि नामस्मरण नाम चांगले म्हणजे नाम चांगलं आहे. माझे कंठी राहो भले कपी कुळ विद्धारेले मुक्त केले राक्षस अंगा असे म्हणे तुकाराम महाराज अभंगाप्रमाणे. नाम चांगलं आहे, नाम पार कुठं माणसाला घेऊन जातं. प्रत्येकानं नाम घ्यावा हीच अपेक्षा, पण लोक करत नाही. काय करावं? तरुण मुलांनी निदान वारीत सहभागी होता आलं नाही तरी घरी हरिपाठ घ्यावा, विठ्ठलाचं नाम घ्यावं, संत तुकाराम महाराजांच्या ओव्या गाव्यात, निवृत्तीनाथांचे अभंग गावेत. हे संदेश या ठिकाणी आजोबांनी दिले. आज शरीर थकलंय पण मन थकलं नाही. शरीर थकलं असलं देखील या ठिकाणी पायी चालता येत नाही, परंतु कुठल्या ना कुठल्या रूपाने आजोबा या ठिकाणी सतत या वारकऱ्यांची सेवा करतायत. पांडुरंगाचे अनेक साक्षात्कार झाले, अनेक अनुभूती त्यांना या ठिकाणी मिळाल्या. नक्कीच तरुणांनी या आजोबांनी दिलेला संदेश या ठिकाणी पाळून जर नक्कीच या विठ्ठलाच्या वाटेवर या विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झाले तर तो कल्याणच करेल. विठ्ठलाने आजपर्यंत कुणाचं वाईट केलेलं नाही. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर या ठिकाणी आजोबांसारखे अनेक लोक सतत पायी चालतात. त्या ठिकाणी विटेवर उभा असलेला पांडुरंग त्यांचे दोष या ठिकाणी निवारण्याचं काम या वारीच्या माध्यमातून करत असतो.